परंपरा त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टी मागे पडतात आणि या सगळ्या गोष्टींना अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आर्थिक असतील, राजकीय असतील, की आपण आपल्याच भाषेत चार चौघांमध्ये कदाचित बोलत नाही. होतं असं बऱ्याच ठिकाणी. आपण परदेशी गेलो की इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण मुंबईसारख्या ठिकाणी किंवा एमपीत गेलो, इथून एमपी बॉर्डर कदाचित जवळ आहे, तर आपण हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सहज व्हावा संवाद या हेतूने आपला तो एक प्रयत्न असतो. त्याच्या मागे काही भाषा संपावी किंवा एखाद्याचा ऱ्हास व्हावा असा हेतू नसतो. पण त्याच्या पर्यायाला तो संवाद सहज व्हावा यासाठी जेव्हा आपण इतर भाषा स्वीकारतो तेव्हा तो संवाद सक्षम होण्यासाठी आपण आपल्या भाषेसाठी काय योगदान देतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न मला नेहमी पडत असतो, की माझं काय योगदान आहे भाषेसाठी. आणि मग या पिढीचं त्या पिढीला अशा अनेक पिढी दर पिढी याची जाणीव कशी सुरू करता येईल, तर त्या जाणीवेच्या आपण काय म्हणू उदराशी किंवा त्या जाणीवेच्या मुळाशी जी संकल्पना आहे ती आहे कल्चरल ओडिसी. की आनंद फाउंडेशन या मुंबईच्या संस्थेला असं वाटतं की जोपर्यंत विविध संस्कृतींची देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत व्यक्तिमत्व हे सक्षम आणि सर्वसमावेशक होत नाही. एकल कोंडे होतात लोक किंवा रिजिड होतात, इंग्रजीमध्ये जर शब्द वापरायचा. मग ती स्वीकारण्याची पहिली पायरी काय आहे, तर त्या संस्कृतीशी आपली ओळख तर झाली पाहिजे. म्हणजे किमान मला हे तर माहिती असायला हवं की माझं शेत असतं, हे तर माहिती हवं. किंवा मला हे माहिती असायला हवं की होळी नुसत्या रंगांचा सण आहे की त्याच्यामागे काही नैसर्गिक संकल्पना आहे, की त्याच्यामागे काही धार्मिक रूढी परंपरा आहेत, की त्याच्यामागे काही शास्त्र आहेत जे आदिम कालापासून लोक किंवा त्यांनी अंगीकारलेलं आहे, ते स्वीकारलेलं आहे. मग हा रंगांचा खेळ कुणाला आवडत नसेल बरं? सगळ्यांना आवडतो. आणि भारतातच नव्हे तर परदेशातही हा सण खूप आनंदाने, उत्साहाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक साजरा करतात. परंतु माझ्या जन्मभूमीच्या, मातृभूमीच्या मुळाशी सण केला जातो. तो सण साजरा करण्यासाठी कशा पद्धतीने सजावट केली जाते, कुठला पोशाख परिधान केला जातो. बघा, जे सहज दिसतं ना ती माणसं सहज स्वीकारत जातात. आज तुमच्यापैकी किती लोकांकडे स्मार्टफोन आहे? माझ्याकडे. किती लोकांकडे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक हे तीनही किंवा त्याच्यापैकी एक आहे? आपण ज्या पद्धतीने सण साजरे करतो ते आपल्या स्क्रीनवर येतं. उदाहरण घेऊया की होळी ग्रामीण भागामध्ये कशी साजरी केली जाते याच्या संदर्भातले व्हिडिओज, रील्स किंवा माहिती किती वेळा येते आणि ते आपण किती उत्सुकतेने ऐकतो, पाहतो किंवा त्याच्यावर नजर देतो. याच्या दुसऱ्या बाजूकडे मी जातो. माझा अनुभव सांगतोय मी. गणेशोत्सव अमेरिकेत दणक्यात साजरा. मला त्याचं कौतुक वाटलं. साताच माझ्या देशातील सण साजरा होतो आहे, परंतु मुळाशी कुठे कोणत्या प्रांतात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो हे सहजासहजी माध्यमांच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवलं जात नाही. आणि माध्यमांच्या द्वारे जरी ते लोकांपर्यंत पोहोचलं तरीही त्याचा प्रभाव किंवा त्याच्या संदर्भातली अनुभूती कशी असेल हे त्या प्रेक्षकांना आपण खात्रीने सांगू शकत नाही. म्हणून
जर का शहरातील मुलं सातत्यपूर्ण वारंवार जर का शहरातली मुलं ग्रामीण भागामध्ये येऊन जर त्या संस्कृतीशी, कारण ते मूळ आहे हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी माझ्यासाठी, की हे मूळ आहे. म्हणजे तुम्ही गंगासागरला गंगेचं पाणी किंवा वाराणसीला गंगेचं पाणी, हरिद्वारला गंगेचं पाणी, गंगोत्रीचं गंगेचं पाणी आणि गोमुखाचं गंगेचं पाणी, तर संशोधनानुसार गोमुखात जे गंगेचं पाणी तिथून सुरू होतं त्या ग्लेशियर मधनं, त्या पाण्यामध्ये 100% ऑक्सिजन असतो त्या पाण्यामध्ये. सायंटिफिकली प्रूव्ह आहे, त्याच्या डॉक्युमेंटरीज आहेत युट्यूबला, तुम्ही पहा. याच्या तुलनेत जर तुम्ही गंगा तीच आहे, ती तेवढीच पवित्र आहे. जर आपण कलकत्त्याला तर तिचं रूप पाहिलं तर ते कसं असतं, बरोबर, तेवढंच अप्रूप आहे आपल्याला तिचं, तेवढंच तिचं कौतुक असतं. पण माझा प्रश्न हा आहे की जे मुळाशी असतं ते जेव्हा वाहत 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 वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतं तेव्हा त्याचं मूळ स्वरूप तर कायम आहे ना. हे समजून घेण्यासाठी मला त्या गंगेची वेगवेगळी विविध रूपं पाहणं गरजेचं असतं. म्हणून असं आपण गृहीत धरूया, म्हणजे माझ्या बोलण्याच्या उदाहरणातून, की ही मुलं गंगासागरहून आलेली आहेत. हात वर करा बाळांनो, हात वर करा सगळे. हे कुठून आलेली आहेत? आणि हिमालयाच्या गोमुखात जिथून गंगेचा प्रवाह सुरू होतो, हा त्यांचा कदाचित उलटा प्रवास आहे गंगेला पाहण्याचा. की माझं मूळ कुठे आहे, माझ्या कृषी संस्कृती माझी कुठे आहे, माझ्या देशाची परंपरा कुठे आहे, माझ्या देशात धर्म कुठे रुजतो, धर्माचं आचरण कुठे होतं, माझ्या देशात दानधर्म, वारकरी संप्रदाय असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, रामदास स्वामी असतील, किंवा ज्या सगळ्या संतांनी आजपर्यंत जे जे काही लक्षणं किंवा जे जे काही गुणधर्म सांगितलेले आहेत ते खऱ्या अर्थाने कुठे अंगी काढले जातात, किंवा ते खऱ्या अर्थाने त्याचं कोणत्या ठिकाणी आचरण केलं जातं, तर ते मूळ संस्कृतीच्या अवतीभोवती त्याचं आचरण होतं. कारण आपलं म्हणण्यासाठी तिथपर्यंत आपलं म्हणण्याच्या प्रवासामध्ये जर सवय नाही साधली तर ते आपलं होत नाही. एक उदाहरण सांगतो. दुकानात आपण गेल्यानंतर तिथे रॅक आहेत पुस्तकाच्या दुकानामध्ये, तिथे ठेवलेलं पुस्तक आणि आपल्या तेच पुस्तक आपल्या हातात जर असेल तर आपल्या हातातलं पुस्तक, या दोघं एकच पुस्तक आहे, पण या दोन्ही प्रतींमध्ये आपुलकीमध्ये काही फरक जाणवतो का आपल्याला? काही फरक जाणवतो का? समजा भगवद्गीतेचं एक पुस्तक आहे जे रॅकमध्ये ठेवलंय, माझ्या हातात नाहीये. आता माझ्या हातातही आहे आणि रॅकमध्येही आहे. तर माझ्या हातातलं पुस्तक आणि रॅकमधलं पुस्तक याच्यामध्ये भावनेमध्ये काही फरक जाणवतो का? ते माझं असतं, त्यातून मला काहीतरी लाभ होणार आहे, त्यातून मला काहीतरी अनुभूती येणार आहे. या अनुभूतीसाठी म्हणून या मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून आम्ही मुंबईहून यांना खास मेळघाटामध्ये, आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि राईस फाउंडेशननी आम्हाला यासाठी खूप मदत केली. आनंद फाउंडेशनच्या मूळ विचार मंथनातून ही संकल्पना पुढे आलेली आहे. आणि आनंद फाउंडेशनचा हा मानस आहे किंवा ही इच्छा आहे की विविध सांस्कृतिक आणि परंपरेची ओळख प्रत्येक शहरी विद्यार्थ्याला असावी आणि प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्याला शहर माहिती असावं. म्हणून येत्या काही महिन्यांमध्ये, म्हणजे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीपर्यंत, आपल्या ग्रामीण भागातली मुलं सुद्धा अशा पद्धतीने शहरात जातील आणि मग ते शहर पाहतील. त्या ठिकाणी त्यांना खूप गोष्टी म्हणजे दिसतील. कदाचित त्यांचा काय अनुभव असेल मला माहिती नाही ते पाहिल्यानंतर, पण आमची अपेक्षा अशी आहे की अमुक एका ठिकाणी किंवा अमुक एका याच्यात करिअर करायचं असेल तर भाषा येणं गरजेचं आहे, म्हणजे इंग्रजी येणं गरजेचं आहे. कुठलीही भाषा कमी किंवा जास्त महत्वाची नाही, हे मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो आधी.
परंतु ती भाषा येत नाही म्हणून मी हे करू शकत नाही, हा न्यूनगंड कमीपणा आहे. कितीला पुरतं इंग्रजी येणं गरजेचं आहे तो भाग वेगळा आहे, कारण मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन वुड बी इंग्लिश. पण घराच्या आतमध्ये काय सौंदर्य शास्त्र कशा पद्धतीने मला त्या ठिकाणी अप्लाय करायचंय, यासाठी मला कुठल्याही प्रकारचं भाषेचं ज्ञान असणं गरजेचं नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त दृष्टी असणं गरजेचं आहे. किंवा मीडियामध्ये सिनेमा तयार करायचा असला तर कुठली भाषा हवी आहे? एक साधा कॅमेरा तुम्हाला वापरता आला आणि थोडंसं सिनेमाबद्दलचं शास्त्रोक्त जर नॉलेज असेल, पटकन सिनेमा तयार करू शकतात. क्रिकेट खेळण्यासाठी कुठली भाषा असणं गरजेचं आहे? आता IPL सुरू झाली असेल ना, आज दुपारी एक मॅच होती, आता एक मॅच आहे, मी एकही पाहिली नाही अजून, पण मला माहिती आहे. मग ही जे करोडो रुपये घेतात ते एका टुर्नामेंटचे, त्यांना कुठे भाषा येते? म्हणजे मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगू शकतो, म्हणजे माझं शिक्षण जळगाव जामोद रस्त्यावर बुरुंगले शाळा आहे, तिथे माझं 2री ते 7वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. पण नंतर मी हळूहळू मुंबईत वेगळा आहे. पण मी हे याच्यासाठी अनुभवातून सांगतो की ते कपडे तसे घालतात म्हणून त्यांना संधी मिळते किंवा त्यांना भाषा तशी आहे म्हणून त्यांना ते येत असेल, हे तिथे गेल्याशिवाय हे गैरसमज आपले दूर होत नाही. आणि म्हणून शहर असो किंवा ग्राम असो, या दोन्हीकडच्या लोकांनी जाणं येणं, चर्चा, संवाद, परिसंवाद होणं गरजेचं. त्यातून आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने सर्वसमावेशक व्यक्तिमत्व घडवता येतील आणि कदाचित मग यांचा आपापसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मकच राहील आणि मग तिथून एक चांगल्या समाजाची कदाचित ती पहिली पायरी असू शकेल. हा खूप मोठा शब्द मी तुम्हाला म्हणतोय, चांगला समाज, कारण त्याच्यासाठी आधी प्रत्येक माझ्यासारख्या माणसाने चांगलं होणं गरजेचं आहे, तेव्हाच तो समाज चांगला होईल. पण जर का आपापसाप्रती जर ते सकारात्मक झाले तर त्या ठिकाणी मला वाटतं अशा पद्धतीने देवाणघेवाण होईल. आता तुमच्यापैकी असं कोणी आहे का की ज्याला एका भाषेतलं गाणं दुसऱ्या भाषेमध्ये त्याच चालीत म्हणता येतं? ते सिनेमाचं असलं तरी चालेल. हा प्लीज. आणि त्याचं इंग्लिश व्हर्जन सुद्धा आलं. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. डीप इन माय हार्ट आई डू बिलीव दैट वी शैल ओवरकम समडे. होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. वो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. थैंक यू.